नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंतकोटिब्रह्मांड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नम् सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकम् श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशे सुदामदेवः अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वानः विनम्रः समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्र सिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूति प्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत् विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मीकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री गोसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकोजी महाराज की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज विहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज
प्रचार रत्न संत नामदेव महाराज, पैठणकर शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज, पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज, पूज्यपाद आचार्य श्री वेरुळकर गुरुजी आदी करून सकल संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होतो. सोबतच भगवत रूप श्रोतृगणाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या या 9व्या दिवसाच्या अष्टश्लोकीच्या भागवताच्या चिंतनाच्या दृष्टीने आपण पुढे जात आहोत. काल आपण पाहिलं होतं की हा जो संसार आहे, हा संसार परमार्थमय करायचा असेल तर तो परमार्थमय करण्याकरिता वैचारिक दृष्टीचा महत्वाचा भाग आहे. जितके आपले उच्च विचार होईल तितका आपला व्यवहार हा परमार्थमय ठरत जाईल. आणि म्हणून तो विचार आपला वाढत 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 जात असताना आपला जो प्रपंच आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे विहित कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, ते जे कर्म आहे ते करत असताना ते नीट नेटकेपणानं करणं हाच परमार्थमय व्यवहार. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण असं म्हणतात की स्वे स्वे कर्मण्य अभिरतः संसिद्धिं लभते नरः. स्वतःच्या वाटेला आलेलं काम करणं हे परमार्थमय व्यवहार. आणि प्रपंचिक लोकांच्या दृष्टीनं, सांसारिक लोकांच्या दृष्टीनं या संसाराचं जे प्रयोजन आहे, कशा करता आहे, हे जे काही संसारी लोक आहेत यांच्यामध्ये 3 प्रकारचे ऋण शास्त्रानं सांगितले आहेत. ऋषी ऋण आहे, एक पितृ ऋण आहे आणि एक देव ऋण आहे. काल बोलता बोलता आपण समारोप करत असताना एक चिंतन पाहिलं होतं की जेवण करत असताना काही लोक स्वादासाठी जेवण करतात, काही लोक उदरभरण नोहे जाणी जे यज्ञकर्म म्हणून भोजन करतात, तर काही लोक उदरभरणे आहे बुद्धी होण्या विशाल या न्यायानं भोजन करतात. भोजनाचे प्रकार पाहिले. पण हे भोजन करत असतानाच ग्रामगीता सांगते की विश्वी देव जाणूनी सेवावा, तोची विश्वदेव बरवा, प्राणी मात्रासी वाटा द्यावा, हाची यज्ञ पावन. आपण जे काही जेवण करतो त्या आपल्या जेवण करताना आपल्या जेवणातलाच थोडा भाग प्राणी मात्रांना सुद्धा हे जीव व जगत हे आत्ममेरा समजून त्यांच्यावर सुद्धा दया करणं, त्यांना सुद्धा कोरकुटका देणं, हाही परमार्थमय व्यवहाराचा एक भाग आहे. सांसारिकाच्या जीवनामध्ये जे 3 ऋण आहेत, पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे, त्यापैकी देव ऋण जर फेडायचं असेल तर या विश्वामध्ये सर्वत्र एकच चैतन्य व्याप्त आहे, एक ईश्वर या सर्व जगाच्या रूपानं नटला आहे. आणि या जगाची सेवा करणं. आमचे विदर्भाचे ज्ञानेश्वर म्हणून ओळखले जाणारे संत अच्युत महाराज आमच्या गावामध्ये 50 वर्षापर्यंत त्यांनी प्रवचनाची सेवा दिली. आणि आम्ही भाग्यवान की त्यांच्या सहवासाचा काही काळ आमच्या जीवनामध्ये लागला. त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या ध्यान प्रार्थनेमध्ये कधी कधी तबला वाजवण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला. आणि त्यांच्याशी बऱ्याच काही शंकांचं समाधान करून घेण्याचंही एक भाग्य आम्हाला लाभलं. ते अच्युत महाराज, ते संत अच्युत महाराज असं म्हणतात की
आत्मोद्धारात लोकोद्धार आहे आणि लोकोद्धारामध्येच आत्मोद्धार आहे. अर्थातच या सगळ्या जगामध्ये समाजाच्या ईश्वरीमध्ये अच्युत महाराज नेहमी सांगत असत की ईश्वर वही हमारा घट घट में बस रहा है, सेवा उसी की करना पूजा ही हमारी. हा राष्ट्रसंतांचा हे जे भजन आहे हे नेहमी अच्युत महाराज म्हणून सांगत असत. आणि म्हणून या समाजातल्या प्रत्येक घटकाची सेवा करणे. म्हणून वेदानं सुद्धा सांगितलं आहे की समाजामध्ये प्राणी मात्रांना आपल्या जेवणातला वाटा न देता खाणं म्हणजे चोरासारखं खाणं. आणि भगवद्गीतेनं सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की भुंजते ते त्वघम पापाये पंचत्यात्म कारणात. अर्थातच ऋग्वेदामध्ये जे सांगितलं आहे की केवलाधो भवती केवलाधी, वंदनीय महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की हा जो भोजनाचा उपक्रम आहे, जे जेवण आहे, हे जेवण करत असताना भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजून घ्यावा आस्वाद, ज्यात शेतकऱ्याचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. ते सेवेसाठी खाल्लं पाहिजे असं सेवाबुद्धीनं केलेलं जे भोजन आहे आणि त्या भोजनाच्या माध्यमातून आपल्या त्या जेवणाचा जो भाग आहे तो भाग प्राणी मात्रांनाही वाटून देऊन खाणं, हे खऱ्या अर्थानं जे जेवण करणं आहे हे प्रसादाचं ग्रहण करणं. म्हणून आमचे साधू संत जेवण करताना स्वादलोलुपतेनं जेवण करत नाही, तर प्रसाद म्हणून आपल्या शरीराला जगण्याकरता नाही, तर त्या शरीराला जेवण हे जगणं म्हणून नाही, तर अन्न हे थोडकं खाऊन आपल्या शरीराला थोडा आधार म्हणून जेवण करतात. आणि म्हणून भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद. आणि म्हणून भोजन जेवण करत असताना आपुले कष्ट अर्पणी सेवावे यज्ञशेष जैसे. आपले कष्ट करून जे काही त्यातून मिळवतो त्याचं जेवण करणं आणि त्यातला वाटा प्राणी मात्राला वाटून देणं, हा आहे ईश्वरी यज्ञ. आणि हे ईश्वराच्या ऋणातून मुक्त होण्याकरता समाजाचं हित जोपासून समाजाची सेवा करणं. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि म्हणून अपार तोष होतो, अपार संतोष होतो कधी, ज्यावेळेस स्वकर्माची फुलं आपण अर्पण करतो. आणि म्हणून तो समाजसेवेचा निर्वाह, समाजसेवकाचा निर्वाह करणे म्हणजे सुद्धा यज्ञ आहे. जे लोक समाजासाठी झटतात, जे लोक साधू संत असतील, ऋषी मुनी असतील, समाजसेवक असतील, जे समाजाच्या हिताचं काम करतात, त्यांना जीव घालणं, त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार सांभाळणं, हाही सुद्धा एक यज्ञच आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांच्या महापुरुषांच्या संबंधानं कुठं कुठं पंक्ती उठवल्या जातात, तो याच दृष्टीने उठवल्या जातात. आणि म्हणून असं सेवाबुद्धीनं केलेलं जे भोजन आहे, सेवाबुद्धीनं केलेलं जे जेवण आहे, तो सुद्धा यज्ञ ठरतो. भगवद्गीता सांगते त्याही पुढे जाऊन आपलं नित्याचं जे कर्म आहे, ते नित्य कर्म जे आपण करतो आहोत, नित्य नैमित्तिक दृष्टीनं ते जर प्रामाणिकपणानं केलं, तर ते प्रामाणिकपणानं केलेलं काम सुद्धा यज्ञ ठरत असतं. त्यालाच परमार्थमय व्यवहार म्हणतात. ही जी सामुदायिक प्रार्थनेचं आपण चिंतन करत आहोत, परमार्थमय व्यवहार हो, याच्यावर आपण बोलत आहोत. आणि आपलं जे काही कार्य आहे, हे प्रत्येक कार्य ईश्वरार्पण बुद्धीने करणे, ही जी भावना आहे आणि इमानदारीनं पार पाडणे, यालाच म्हणतात परमार्थमय व्यवहार. भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात की स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते पराम. आणि त्यालाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं की अपनी अपनी नेकी से चलना यही तो धर्म सिखाता. म्हणून आपलं काम करणं, आपलं काम ज्याच्या मुखात नाम, हातात काम, त्याच्या भोवती फुगड्या खेळतात चारही धाम, आमचे अच्युत महाराज सांगते. आणि म्हणून हे सगळे संत आम्हाला सांगून राहिले की संत गोरा राबे अंगी. संत गोरोबा महाराज
देवाचे श्रेष्ठ भक्त ठरले, पण ते कधी, ज्यावेळेस ते प्रापंचिक असताना, परमार्थाची भक्ती करत असताना, परमात्म्याची भक्ती करत असताना, त्यांच्या जीवनामध्ये गोरा कुंभार मळकी करी, नित्य उच्चारी हरी हरी, परी मळक्यात बेमानी करी, ऐसे कधी घडेना. ज्यावेळेस गोरोबा काका मळके घडवत असत आणि मळके घडवून समाजाला ते मळके अर्पण करून समाजाची सेवा करत असत, पण ते मळके करत असताना देवाचं नामस्मरण करत होते आणि मळक्यामध्ये कधी बेमानी करत नव्हते, म्हणून ते देवाचे खरे भक्त ठरले. म्हणून आपलं काम इमानदारीनं पार पाडणं ही खरी देवाची भक्ती आहे. ही भक्ती जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आमच्या साधू संत महापुरुषांचा विचार आपल्या अंतःकरणात उद्भूत झाला असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून देव सुद्धा त्याला सहाय्य करतो जो कष्ट करतो, जो विश्रांती घेतो. आमचे शास्त्र सांगते, ना महते ऋते श्रांताय सख्याय देव, शांत सख्याय, जो आराम करतो, शरीराला कष्ट देत नाही, अशा लोकांना आमचा देव सुद्धा सहाय्य करत नाही. देव सुद्धा त्याला सहाय्य करतो जो खरोखर कष्ट करतो. कारण काम करणाऱ्याचे जीवन, कष्ट करणाऱ्याचे जीवन शोभा देते देवाप्रमाणे ग्रामगीता ग्रंथ सांगतो. आणि म्हणून सावता महाराज कधी संत ठरले, त्यांचा व्यवहार परमार्थमय कसा ठरला, तर सावतोबांचा परमार्थ त्यावेळेस परमार्थमय ठरला. त्यांचा तो प्रपंच ज्यावेळेस सावता शेतावर जातो, मुखाने विठ्ठल गातो, निपजवितो मुळा भाजी, हर्षत्या पंढरीनाथा. आणि म्हणून ते इमानदारीनं आपलं काम करत होते. अहो, एखादा माणूस टेलर आहे, तो टेलर काम करता करताही तो उद्धार करून घेऊ शकतो. कशा पद्धतीनं? लहरकी बरखीमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, दर्जी भया तो क्या हुआ, क्या वह नहीं तर जाएगा, अरे बेशक ही तर जाएगा, गर काट के नहीं खाएगा. बेशक तरल्याशिवाय राहणार नाही. पण कधी जर त्यानं कपडे शिवत असताना त्या कपड्यातला तुकडा शिल्लक पडलेला वापस करण्याची बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो खरा. पण ज्यावेळेस तो शिल्लक राहिलेले कपडे घरात दाबून ठेवील त्यावेळेस मात्र तो अधोगतीला गेल्याशिवाय राहणार. तुकडोजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहान असताना पंढरपूरवरून वापस आल्यानंतर कुटुंबाची सेवा करावी, आई वडिलांची सेवा करावी, असं कीर्तन प्रवचनामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये महाराजांनी ऐकलं होतं. मग आता आई वडिलाची सेवा करायची, मग त्याकरता काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. मग काय करावं? मग त्यांचे वडील बंडोजी पंत शेतीत काम करत, ते शिवणकाम करत होते. मग शिवणकाम करत असताना आपल्या वडिलांना सहकार्य करावं म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर काम करायला लागले. काम करता 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 काही दिवस निघून गेले. झालं काय, ते काम करत असताना कधी कधी बंडोजी पंत तुकडोजी महाराजांना म्हणत होते, त्यावेळेला माणिक, महाराजांचं नाव माणिक होतं, माणिक तू आता आपल्या इथं थांब दुकानात, मी घरून जेवण करून येतो. बंडोजी पंत असा नियम चालू असताना एक दिवस काय झालं, एका गावातल्या श्रीमंत मारवाड्यानं कोट शिवण्याकरता चांगला मोठा उच्च दर्जाचा कपडा आणला आणि तो कपडा कोट शिवल्यानंतर शिल्लक राहिला. आणि बंडोजी पंतांनी असा विचार केला की हा कपडा आपण आपल्यासाठी ठेवून द्यायचा. गरीब परिस्थिती, गरीबाला कुठं मिळते हो. आणि म्हणून तुकडोजी महाराजांचे वडील बंडोजी पंत त्यांना असं वाटलं की आपण जर हा कपडा राखून ठेवला तर बरं होईल. त्यांनी ठेवला. आणि काही तो झाल्यानंतर त्या शेठजीने विचारलं, अरे बंडोजी आपला कोट झाला काय शिवून? बंडोजी म्हणत, हो ठीक आहे, तुम्ही दुकानात जा, तिथं माणिक बसला आहे त्याच्याकडून घेऊन घ्या. असं असताना बंडोजी घरी जेवण करायला गेले आणि तुकडोजी महाराज म्हणजे बालमाणिक त्या दुकानामध्ये होते. ते शेठजी तिथं गेले आणि म्हणायला लागले, माणिक अरे तुझ्या वडिलांनी मला सांगितलं ते घेऊन जा म्हणून, तयार आहे म्हणून तो कोट दे.
माणिक म्हणजे तुकडोजी महाराजांनी तो कोट दिला आणि त्याच्यासोबत शिल्लक राहिलेला कपडा दिला. तो कपडा दिल्याच्या नंतर मग ते शेठजी रागात बंडोजीकडे गेले आणि बंडोजीला शिव्या द्यायला लागले की तू लुच्च आहेस, लफंग आहेस, तू खोटा आहेस, तू लोकांना फसवतोय. अरे तुझ्या पोरानं मला हा कपडा दिला आणि तू म्हणत होता की काय कपडा शिल्लक राहिला नाही. काय शेठजी, अहो हे सगळं शिवणकाम करत असताना, तुमचा कोट शिवत असताना मोठ्या मुश्किलनं मी तो शिवला आहे, त्यातला काहीच कपडा शिल्लक राहिला नाही आणि हा शिल्लक राहिलेला कपडा काय आहे, असं ज्या वेळेस ते बंडोजी पंतांना म्हटलं. आणि त्यावेळेस महाराजांच्या वडिलांनी महाराजांना चांगला चोप दिला होता आणि त्याची आठवण महाराजांनी ठेवली आणि टेलर काम करणाऱ्या लोकांना एक संदेश दिला की कहो तुम्ही तरणार नाही काय, तरणार पण कधी, बेशक ही तर जाएगा घर काट कर नाही खाएगा. आणि म्हणून जो दुकानदार आहे तो त्याच्या दुकानात इमानदारीनं आपलं दुकान चालवता जर तो काटा बरोबर मोजून देत असेल, कोणापासून 1 रुपया कमी घेत नाही आणि 1 रुपया जास्त कोणाला मागत नाही, असा जर दुकानदार असेल, इमानदारीनं आपल्या दुकानातला सौदा देणारा, इमानदारीनं भाव करणारा, तर तो सुद्धा बेशक तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश. आणि म्हणून बुद्धी काम देह परिश्रम, कला काम कौशल्य उद्यम, जे जे जयाचे असेल कर्म, ते व्हावे समाजा. आणि असा जो काही व्यवहार असतो त्याला परमार्थमय व्यवहार म्हणतात. आणि म्हणून ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन महाराजांनी केलं आहे. परमार्थमय हा व्यवहार. आमची बुद्धी सुद्धा समाजासाठी कामी आली पाहिजे. आमचं शरीर सुद्धा देहाच्या कामी आलं पाहिजे. आमच्या कला, आमचे कौशल्य हे सगळंच्या सगळं आमच्या समाजाच्या हिताकरिता खर्च झालं पाहिजे. ही असा जो व्यवहार करतो त्या व्यवहाराचं नाव परमार्थमय व्यवहार आहे. आणि हा परमार्थमय व्यवहार आम्हाला साधला पाहिजे. हाच जगद्गुरु संत तुकडोजी महाराजांचा एक मानस होता, त्यांची ही मनीषा होती. आणि म्हणून या परमेश्वराच्या पूजेचं जे पत्र पुष्प फल आहे हे आमचं कर्म बनलं पाहिजे. कर्मे येशू भजावा हा संतांचा संदेश आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून या समाजरूपी परमेश्वराच्या ठिकाणी समाजाच्या सेवेच्या रूपानं त्यांच्या हिताच्या दृष्टीनं केलेलं प्रत्येक कर्म रूपी पुष्प अर्पण करून तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय पारा तोषाला. स्वतःच्या कर्माची फुलं म्हणून आमचे गीताचार्य स्वानंद सुख निवासी पूज्य तुकाराम दादा सांगत होते की सज्जन हो, कर्म हीच पूजा मोठी आहे. त्यांच्या गाडीवरच लिहून होतं मोठ्या अक्षरात, कर्म हीच पूजा मोठी. आणि म्हणून कर्म करो आसक्त न हो, अमर गीता की बानी, कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी. हा गीतेचा संदेश आज आमच्या जनमानसात रुजला पाहिजे. आणि म्हणून जनता रूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होय साची, त्यास गीता मान्य कर्माची पदवी आम्ही न देऊ, ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत सांगतात. आणि म्हणून त्या समाजाचं हित कशामध्ये त्याचं चिंतन करणं आवश्यक. आणि म्हणून परमार्थमय व्यवहाराचं अधिक उच्च दर्जाचं वेदांतिक दृष्टीनं जर चिंतन करतो म्हटलं तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण चिंतन करण्याचा एक विचार मी काल बोलून गेलो होतो. 3 प्रकारचे ऋण मी बोलून गेलो, त्याचं पहिले निराकरण करतो. 3 प्रकारचे ऋण आहेत. एक पहिलं ऋण मी बोलून गेलो की समाजाची सेवा केली की ते देव ऋण फिटतं. संत साधू ऋषी मुनींनी जे ग्रंथ लिहून ठेवले त्याचं चिंतन मनन अभ्यास केला आणि त्या ग्रंथांचा प्रमाणे आचरण केलं, आत्मसात केलं की मग ऋषी मुनींचे ऋण फिटत असतात. आणि तिसरे ऋण असते मातापित्याचे. आणि मातापित्याचे ऋण आदर्श संतान करावे साचे, तरीच ऋण फिटे मातापित्याचे. मग आदर्श संतान निर्मिती करून एकही लडका पैदा कर. कारण एक काळ होता की एक ना धड भाराभर चिंध्या, कबड्डीची टीम आपल्याच घरात निर्माण होत होती, एवढे लेकरं होते. मग पुढे महाराजांनी सांगितलं एवढे लेकरं करून काय करता,
उगीच संताने कशाला, व्याप आणि संताप तो, काळजी करणे नको. मग थोडकेची पुत्र दे, परी सद्गुणी दे शांत दे. मग थोडकेच दे, मग पुढे 3 पुत्रावरी पुत्र भावे ऐसे इच्छु नाही कोणी. ग्रामगीता बोलली 3 पुत्र झाले, मग 3रा होताची संसार संपला पाहिजे पित्याचा. पण मग आमच्या सरकारचा नारा आला, हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. मग महाराजांनी सुद्धा सांगितलं, जीवन का मजा पाना है तुझे, तो संयम करवाले मन का. एक दोनों ही पुत्र तू कर पैदा, तब चमन फुलेगा जीवन का. 2 पुत्र. मग पुन्हा आमच्या सरकारचा नारा आला, एकच मूल सुगंधी फूल. तेव्हा आमच्या तुकडोजी महाराजांनी सद्विचार प्रवाहामध्ये सांगितलं की एकही लडका पैदा कर, कीरत जिसकी दुनिया भर. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुरे एकची पुत्र मायपोटी, हरिस्मरणे उद्धरे कोटी. आणि हरिनामाशी विन्मुख, गांधारीचे उदरी शतमूर्ख. म्हणून एक जरी असला तरी तो देशाचं नाव उज्ज्वल करणारा असला पाहिजे. कारण वैकुंठवासी संत घुसरकर बाबा म्हणत की, घुसरकर महाराज सांगत, काय म्हणत घुसरकर महाराज, कल का भारत आज की संतान है, खूब करो बच्चों को विद्या दान है. म्हणून हे जे मुलं आहे, हे मुलं देवाघरची फुलं आहेत. जपवणूक योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं करणं आणि आदर्श संतानाची निर्मिती करणं, यातून माता पित्याचं ऋण फिटत असते. आणि हे 3 ऋण फेडण्याकरिता हा संसार करावा लागत असतो. आणि म्हणून समाजाची निष्काम बुद्धीनं केलेली सेवा हा परमार्थमय व्यवहार. आणि या परमार्थ दृष्ट्या जर चिंतन केलं, परमार्थमय, तर ते चिंतन आपण पाहणार आहोत उच्च दर्जाचं चिंतन. म्हणजे काय तर प्रपंच हा प्रपंच म्हणून शिल्लक राहू नये, तर नाही हा प्रपंच झाला ब्रह्मरूप, ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली अवस्था प्राप्त झाली. कारण भवसागर सब सुख गयो, फिकर नाही मुझे तरणन की. मीराबाई म्हणतात, अर्थात हा जो समुद्र आहे प्रपंचरूपी, तो आटून जावा आणि परमार्थाखेरीज त्या ठिकाणी काहीच, ही अवस्था प्राप्त झाली. तर प्रत्येक वस्तूचं रूप आणि नाम हे बदलणार आहे. एकच वस्तू वेगळ्या वेगळ्या नावानं ओळखली जाऊ शकते. एकच वस्तू आहे, मोबाईल एकच वस्तू आहे, पण तिचे नाव Vivo Y70, तिचं नाव ओप्पो, तिचं नाव सॅमसंग. नाव वेगळे वेगळे, वस्तू एकच आहे, आकार भिन्न भिन्न आहेत, वेगळे वेगळे आकार आहेत, वेगळे वेगळे नाव आहेत. पण मोबाईल ही वस्तू एक आहे, मोबाईल त्याचं कार्य एक आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये ज्या ज्या काही वस्तू दिसतात त्यांचं स्वरूप हे बदलणार आहे, क्षणिक आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात, सर्वम क्षणिकम क्षणिकम. सर्व हे क्षणिक आहे, क्षणाक्षणाला बदलणार आहे. आणि म्हणून हे जे क्षणाक्षणाला बदलणार आहे, आज जे दूध होतं ते थोड्या वेळानं दही होणार आहे, त्यातून लोणी निघणार आहे, त्यातून ताक निघणार आहे. होतं दही, होतं दूधच, एका दुधापासून. अहो, गहू एक असला तरी त्याचे प्रकार मात्र बहु आहे. आणि म्हणून आता असलेला एक रांजण थोड्या वेळानं ढोबर होऊ शकतो, थोड्या वेळात ढोबर असलेलं रांजण काही वेळात माती होऊ शकते. हे बदलणारं जे स्वरूप आहे, या प्रपंचाचं, या जगाचं स्वरूप हे बदलणार आहे, हे नित्य नाही आहे. कारण या जो संसार आहे, या संसाराची व्याख्या आमच्या शास्त्रानं अशी केली आहे की संसरती ती संसारः, म्हणजे जो नेहमी सरकत सरकत जातो, बदलत बदलत जातो, त्याला संसार अशा पद्धतीची संज्ञा दिली जाते.
आणि म्हणून हे जे जग आहे, जग काय आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का बीजची जाहले तरू, का भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. आणि म्हणून आकार आहे अर्थात रूप आहे, आणि नाम आहे हे पदोपदी बदललं ज्या वस्तूचं आहे, तरी मात्र अस्तित्व, तिचं भासणं आणि ती वस्तू प्रिय वाटणं, या तीन गोष्टी मात्र निसर्गिकपणे सुखरूप आणि कायम असते. कोणतीही वस्तू मग ती मायाजनित जरी असली तरी ती वस्तू तिचं अस्तित्व कायम असते. बदलणं जरी असलं तरी मात्र अस्तित्व आहे आणि ती भासते आहे आणि तिच्यापासून आनंद होतोय. तिला अस्ति, भाती आणि प्रिय असं म्हटलं जातं. अस्ति, भाती आणि प्रिय, त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये सच्चिदानंद रूप म्हणतात. वसिष्ठ महर्षींनी याची विभागणी केली आहे योग वासिष्ठ नामक ग्रंथामध्ये. वसिष्ठ मुनींनी त्याचं सुंदर अशा पद्धतीचं विवेचन केलं आहे की अस्ति, भाती, प्रियम रूपम नामम चेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. अस्ति, भाती आणि प्रिय अर्थात सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे आणि नाम आणि रूप हे मायेचं स्वरूप आहे. म्हणजे साऱ्या वस्तू ह्या सच्चिदानंद म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि नाम रूपाचं जे वेगळेपणा त्याच्यामध्ये दिसून येते, तो जो नाम आणि रूपामुळे जो भिन्नपणा भासतो आहे त्याला जग अशी संज्ञा आहे, त्याला माया अशी संज्ञा आहे. अर्थात प्रपंच म्हणजे काय? तर प्रपंच म्हणजे ममता, अहमता. ज्याला आपण माझं माझं म्हणतोय त्याला प्रपंच म्हटल्या जाते. पण एक निश्चित ठाम विचार असला पाहिजे की वैकुंठवासी संत घुसरकर महाराजांनी त्यांच्या जन्मगावामध्ये, घुसर या गावामध्ये 12 डिसेंबर 1965 रोजी लिहिलेलं जे भजन आहे की तू माझं माझं म्हणतं हे सारे नाशिवंत, करोनी 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 पहा विचार, कवडी कवडी धन जोडून बांधली समाडी, घरी भरपूर आहे तुझ्या शेतीवाडी, हा सोन्याचा संसार सोडून तू जाणार, करोनी 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 पहा विचार. हा सर्व नाशवान आहे, हा नित्य बदलणारा आहे. आणि म्हणून हे जे जग आहे हे जग आहेच नाही तर हे ब्रह्मरूप आहे. अर्थातच साखरेपासूनच झालेले शेकडो प्राणी आहेत. साखरेचा हत्ती केला आणि तो साखरेचा कुत्रा केला, साखरेचा उंदीर केला, असे साखरेचे अनेक प्राणी जरी केले तरी ते प्राणी जरी वेगवेगळे दिसत असले, त्यांचे नाव वेगळे वेगळे असले, त्यांचे आकार वेगळे वेगळे असले, तरी मात्र तो एका साखरेचाच आविष्कार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की गूढ सांडोनी गोडी घ्यावी, तसा प्रपंच सांडोनी द्यावा, मग परमार्थ जोडावा. म्हणजे मग प्रपंचाचा म्हणजे मायेचा, ममत्वाचा त्याग केला की हा संसार सार होतो. मी आणि माझं या दोन गोष्टी जर या संसारातल्या आपण सोडल्या तर आपला संसार परमार्थमय होतो. आपण प्रपंच न राहता परमार्थ शिल्लक राहतो. अर्थातच माया वा प्रपंच शिल्लक न राहता फक्त निष्प्रपंच ब्रह्म शिल्लक राहते. आणि म्हणून शंकराचार्यादिक महात्म्यांनी सुद्धा सांगितलं की रज्जू सर्प परिज्ञाते सर्पखंडन तिष्ठती अधिष्ठाने तथा ज्ञाते प्रपंच शून्यताम गतः. शंकराचार्य म्हणतात की दोरीवरचा साप कळला, अर्थात दोरीवरच्या सापाच्या साप जो भासतो आहे तो सापाची निवृत्ती झाली
की दोरी दिसते. तद्वत न्यायानुसार अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या अधिष्ठानावर भासणारा जो प्रपंच आहे तो प्रपंच मावळल्याशिवाय राहत नाही. वेदांतामध्ये काही दृष्टांत आले आहेत. शुक्ती रजत, स्थाणू पुरुष, गंधर्व नगर, रज्जू सर्प. अर्थात रज्जू सर्प म्हणजे काय? आपण जे गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी असतील ते रोज सकाळच्या सामुदायिक ध्यानामध्ये म्हणत असतात की रज्वाम भुजंगम इव प्रतिभासितम वै. प्रातर्नमामि तमसः परम अर्कवर्णम पूर्णं सनातन पदम पुरुषोत्तमाख्यम यस्मिन्निदं जगदशे समशेष मूर्तो रज्वाम भुजंगम इव प्रतिभासितम वै. हा जगद्गुरु शंकराचार्यांचा श्लोक. काय बोलून जाते? रज्वाम भुजंगम. रज्जू म्हणजे दोरी आणि भुजंग म्हणजे साप. दोरीवर पूर्ण अंधार आणि पूर्ण उजेड नसतानाची जी अवस्था असते, भ्रमाची अवस्था, जिथं पूर्ण ज्ञान नाही, अर्थात जिथं सामान्य ज्ञान आहे आणि अंधार विशेष आहे, अशा ठिकाणी दोरीवर सापाचा भास होतो. असं भासते की ते साप आहे, पण जवळ जाऊन पाहिलं की मग लक्षात येते अरे ही तर दोरी आहे, हा कुठे साप आहे. किंवा शुक्ती रजत. शुक्ती म्हणजे शिंपली. शिंपला दुरून चमकते आणि त्या चमकणाऱ्या शिंपल्याचा जर आपण एक पाहला तर ते शिंपले पाहिल्यानंतर दुरून असं वाटते की चांदीचा रुपया आहे चमकल्यावर, आणि जवळ जाऊन पाहिलं तर मग लक्षात येते हे तर शिंपले आहे. तसं शुक्ती रजत, स्थाणू पुरुष. झाडाचा किंवा एखाद्या झाडाच्या फांदीचा दुरून असा भास होतो की तिथं माणूस उभा आहे, पण जवळ जाऊन पाहिलं अरे हे तर, म्हणजे जोपर्यंत तिथं माणूस नाही ते झाड आहे हे ज्ञान होत नाही तोपर्यंत माणूस भासतो. तोपर्यंत शिंपल्यावर शिंपली आहे याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या शिंपलीला भ्रमामुळे त्या शिंपलीवर आपल्याला याचा भास होतो. कशाचा? चांदीच्या रुपयाचा. दोरीवर सापाचा भास होतो जोपर्यंत दोरीचं ज्ञान नाही. तसंच गंधर्वनगर. गंधर्वनगर म्हणजे ढगामध्ये, आकाशामध्ये कधी कधी आपल्याला आकार दिसतात. पहा तुम्ही कधी कधी फेसबुक व्हॉट्सअपवर मी फोटो पाहतो की पहा याच्यामध्ये तुम्हाला शिव दिसतात का, काय दिसतात, त्याच्यामध्ये आकार दिसतो आणि त्या आकाराला आपण समजतो. पण ज्यावेळेस हे लक्षात येईल की हे तर ढग आहे, त्याला गंधर्वनगर असं योग वासिष्ठामध्ये म्हटलं गेलं आहे. म्हणजे मूळ वस्तूचं ज्ञान झालं की त्या वस्तूवर जो काही भ्रम आहे, त्या वस्तूवर जो काही भास होतो आहे त्याची निवृत्ती होत असते. तसं मूल ब्रह्मतत्व चैतन्य कळलं की त्या निष्प्रपंच असलेल्या परब्रह्म वस्तूवर जो प्रपंचाचा नाम जगाचा भास आहे, ज्याला अध्यारोप म्हणतात, त्याची निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. थोडं आणखी सोपं करून सांगतो. आमच्या लहानपणी आम्ही गमतीनं म्हणत असो, एक गमत म्हणून, विनोद म्हणून म्हणत असो की दूर से देखा तो दो हिरे चमक रहे थे. लहानपणी म्हणत होतो दूर से देखा तो दो हीरे चमक रहे थे और पास जाके देखा तो दो टकले नहा रहे थे. काय दुरून जर पाहिलं नदीकडे उन्हामध्ये ते टकले चमकतात, असं वाटते काही हिरे चमकून राहिले. दुरून जर पाहिलं तर, जवळ जाऊन पाहिलं तर असं वाटते अरे हे तर दोन टकले आहे. तसं वरून वरून जे भासते आहे ती माया आहे, पण त्याच्या मुळाशी जर जाऊन पाहिलं तर चैतन्य आहे. आणि म्हणून ही अवस्था आम्हाला झाली पाहिजे.
कारण हा जो प्रपंच आहे हा फक्त भासतो आहे. नाथबाबा सांगतात की प्रपंच एक पूर्वी झाला होता, हे समूळ मिथ्या वार्था, पुढे होईल मागुता, हेही सर्वथा असत्य असेल. नाथ महाराजांनी सांगितलं की हा प्रपंच झाला होता ही मुळासहित मिथ्या म्हणजे खोटी गोष्ट आहे. आणि त्याही पुढे आणखीन एक प्रमाण मी देऊ इच्छितो, ते म्हणजे रहस्यामृतामधलं. रहस्यामृतामध्ये रहस्यामृतकार म्हणतात की जगदाधिक झाल्याची नाही, केवळ स्वरूप सर्वदाही, हाची मुख्य सिद्धांत पाही वेदांताचा. हे जग झालंच नाही, पण ही अवस्था कधी प्राप्त होते? ग्रामगीता सांगते की अखिल ब्रह्मांडी जे जे दिसे रूप, ते ते झाले ब्रह्मस्वरूप. अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ही अवस्था, हे ज्ञान ज्या वेळेस होते त्यावेळेस सासर माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळून या, अशा पद्धतीची अवस्था होत असते. आणि त्याला म्हणतात हा जो प्रपंच आहे हा परमार्थमय होणे. म्हणून हा प्रपंच परमार्थमय कसा करता येईल याचा वैदांतिक सिद्धांत या अष्टश्लोकी भागवतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून आला. आणि म्हणून हा जो काही प्रपंच आपल्याला भासतो आहे ही प्रातिभासिक सृष्टी आहे. वेदांत ग्रंथामध्ये व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता असा काही भाग आला. मग आता एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे जग भासते, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण हे कशा पद्धतीने? या जगाची निर्मिती कधी होते? ज्या वेळेस चैतन्यावर, चैतन्य शक्तीचा मायेशी संबंध येतो वा केवल ब्रह्माचा मायेशी संबंध येतो, ज्या वेळेस तो केवल ब्रह्म परब्रह्म होते, केवल ब्रह्म हे परब्रह्म झालं की मग तिथून पुढे प्रपंचाची निर्मिती होते. तिथं स्फुरण झाल्यानंतर, पण जोपर्यंत केवल ब्रह्म आहे तोपर्यंत मात्र ते निष्प्रपंच आहे. आणि म्हणून ते कधी होते एक दृष्टांत सांगतो. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये दोघं पती पत्नी, आणि त्यावेळेस आरसा नव्हता. तर त्या माणसानं काय केलं की एका यात्रेतून आरसा आणला आणि त्या आरशामध्ये लावून दिला घरात. त्याची पत्नी रोज रोज नित्यनेमाने त्या आरशासमोर जात होती आणि पाहत होती. त्या आरशामध्ये तिला स्वतःचं रूप दिसत होतं, स्वतःचं रूप दिसत होतं आणि पाहत होती. तिला असं वाटलं की आपल्या नवऱ्यानं दुसरी कोणती तरी बाई ठेवली, तिचा फोटो आपल्या घरात आणून लावला आणि तिचं नवऱ्यासोबत भांडण सुरू झालं. तुम्ही हा फोटो जोपर्यंत घरात नेऊन टाकत नाही या सटवीचा, तोपर्यंत माझ्यासोबत बोलायचं नाही. मी बायको असताना हिच्या मागं कशाला, आणि खूप काय काय बोलायला लागली. आणि असं असताना मग त्यानं काय केलं की अरे मी दुसरी बायको केली नाही, हे तूच आहे. ते आरसा जो, ते तिचं रूप आरशामध्ये दिसलं, पण कधी ज्या वेळेस त्या आरशामध्ये तिनं पाहिलं त्यावेळेस आरशाशी तिचा संबंध आला, त्यावेळेस तिचंच रूप आरशामध्ये दिसत होतं आणि तिला दुसरी स्त्री आहे असा भास होत होता आणि तिच्या मनामध्ये विकल्प तयार झाला. तसं हे जे चैतन्य आहे, जे केवल ब्रह्म आहे, हे केवल ब्रह्म निष्प्रपंच आहे, पण ते परब्रह्म ज्या वेळेस होते, पर म्हणजे माया जाण, एकनाथ महाराज नाथ भागवतात म्हणतात. म्हणून मायेशी संबंध आल्यानंतर ते तिथून मग प्रपंच होतो. म्हणून प्रपंच हा नाहीच आहे. जसं वंध्यापुत्र, वांझोट्या बाईचा पुत्र म्हणणं, तसं हे ब्रह्म, हे जग आहे असं म्हणणं. वांझोट्या बाईला कुठं होऊ शकते का वंध्यापुत्र? तसं सशशृंग, सशाला शिंग असू शकतात काय? तसं हे जग नाही आहे.
आणि म्हणून हे जे जग भासते आहे आणि हे जगाचं जे दुःख आपल्याला होते या जगामध्ये, ते दुःख होते या जगाशी, या प्रपंचाशी आपण तादात्म्य साधतो. म्हणून या प्रातिभासिक सृष्टीवर आपण आपले एक त्या ठिकाणी ईश्वर निर्मित स्त्रीरूप सत्ता, ग्रामगीता सांगते. ईश्वर निर्मित स्त्रीरूप सत्ता ती कुणाची माता कुणाची कांता, आपुल्या भावे सुख भिन्नता भोगी जीव. एक ईश्वरी सत्ता आहे स्त्री. शास्त्रामध्ये प्रातिभासिक सृष्टी आहे, पारमार्थिक सृष्टी आहे आणि एक ईश्वरी सृष्टी आहे. सज्जन हो, ईश्वरानं निर्मित केलेले जीव जे आहेत, सर्व प्राणी मात्र ज्याला प्राण आहे आणि जे जळ आहे, हे सर्वच्या सर्व ईश्वरी सत्तेमध्ये मोडतात. स्त्री ही ईश्वरी सत्ता आहे, परंतु त्याच्यावर जो भास होतो, कोणी तिला बहीण म्हणते, कोणी तिला पत्नी म्हणते, हा ज्याच्या त्याच्या प्रकृतीचा विषय आहे. आणि म्हणून प्रातिभासिक सृष्टीच्या संबंधानं जे भासते आहे त्याला प्रातिभासिक सृष्टी म्हणतात. चोरी झाली ती माझ्या घरी झाली असं वाटते आणि मग दुःख होते. पण ज्या वेळेस समजते की चोरी माझ्या घरी नाही दुसऱ्याच्या घरी झाली आहे, त्यावेळेस मात्र दुःख कमी होते. कारण भास जो झाला होता, आणि हा जो भास आहे हा या निष्प्रपंच परमात्म्यावर अखंड नसतो. माया हे प्रपंच कसं आहे, नाही आदी अंती अवसान. तुम्ही ज्या वेळेस तुमचं लग्न व्हायचं होतं त्यावेळेस तुमच्यासोबत तुमची पत्नी नव्हती. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमची पत्नी आली तुमच्या आयुष्याच्या मध्य कालखंडामध्ये, आणि नंतर तुम्ही जिवंत होते, तुमची पत्नी मरण पावली, तर तुमच्या मरणापर्यंत सुद्धा तुमची पत्नी तुमच्यासोबत नव्हती. म्हणजे तुमची पत्नी तुमच्या आयुष्याच्या मध्य कालखंडामध्ये होती, सुरुवातीलाही नव्हती आणि शेवटीही नव्हती. याला म्हणतात नाही आधी अंती अवसान. मधात जी भासते तिला माया म्हणतात. मधात जो भासतो त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि म्हणून या दृष्टीनं हा प्रपंच नाही, हा परमार्थाचाच परमात्म्याचाच आविष्कार आहे. कारण का बीजची जाहले तरू. एखाद्या झाडाचं बी आहे, त्या बीजापासूनच एक झाड तयार होते. त्या झाडापासून त्या झाडाला फांद्या लागतात. अर्थात ते जे बीज आहे त्या बीजाचंच सामर्थ्य, ते बीजच त्या झाडामध्ये आहे. बीज बीजामध्ये बीजच आहे, झाडामध्ये बीजच आहे, झाडाच्या फांद्यांमध्ये बीजच आहे, झाडाच्या त्या पानामध्ये फांद्यामध्ये बीजच आहे, आणि बीजापासून झालेल्या त्या वृक्षाच्या फांद्यांना लागलेल्या फळामध्ये फुलामध्ये सुद्धा बीजच आहे. अर्थात बीजापासून बीजापर्यंतचा प्रवास आहे. आणि मधात जो काही वृक्षरूपानं भासतो आहे तो परमात्म्यावर अध्यारोपावर केलेला, अध्यस्थावर केलेला जो अध्यारोप आहे त्याला म्हणतात प्रपंच, त्याला म्हणतात संसार, त्याला म्हणतात जग, त्याला म्हणतात माया, जे भासते. आणि म्हणून सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. अर्थात सोनं आहे, सोनं ज्या वेळेस तुमच्याकडे आहे तोपर्यंत, ज्याला आकार नाही म्हणजे त्याचा दागिना करायचा आहे तोपर्यंत त्याला आपण सोनं म्हणतो.
त्या सोन्याच्या जर दागिना तयार केला तर त्या दागिने जे जे करू, मग त्याचा कोणी अंगठी करेल, कोणी गोप करेल, आपल्या पद्धतीने जे जे करेल, त्याला नाम आणि रूप दिलं मायेचं की मग त्याला आकार आणि रूप दिलं की त्याचं नाव बदलते आणि आकार बदलणार असते. पण सोनं मात्र त्यातलं कायम आहे. आणि शेवटी ते दागिना जर मोडला तर ते शेवटी सोनंच होऊन जाते. अर्थात मधात जे नाम आणि रूप भासलं, आकार आणि नाम या दोन गोष्टी भासल्या, त्यालाच म्हणतात प्रपंच. पण वास्तविक पाहता ते सोनंच आहे, मूलतः ते सोनंच आहे, सोन्याचाच तो एक आविष्कार आहे. आणि म्हणून याला म्हणतात, हे जे जग ज्यावेळेस हे लक्षात येईल त्यावेळेस तुमच्या आमच्या लक्षात येईल की हे सगळं ब्रह्म आहे. हा जग जे आहे, हे जो प्रपंच आहे, हा फक्त भासतो आहे, भासमान आहे. आणि म्हणून हे ज्यावेळेस लक्षात येईल, या जगाची सच्चिदानंद अशी जी पारमार्थिक सत्ता तुमच्या चराचर सृष्टीमध्ये तुम्ही अनुभवाल, त्यावेळेस मग तुमच्या सारा व्यवहार परमार्थमय झाल्या वाचून राहणार नाही. ही प्रतिभासिक सत्ता मावळली की मग तुमचा व्यवहार प्रपंच हा परमार्थमय झाल्याशिवाय राहणार. आणि हा भास जोपर्यंत आहे तोपर्यंतच हे सगळं दुःख आहे. मग आता इथे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं म्हणतात. आणि काही लोक असं म्हणतात की ही जग म्हणजे अखिल सगळं हे जग वस्तूची प्रभा आहे असं म्हणत असताना या दोन गोष्टीचा तालमेळ कसा? एक म्हणते की जग मिथ्या आहे, अशा पद्धतीचा, जे जग मिथ्या आहे की हे जग वस्तूची प्रभा आहे, अर्थात चिदविलास आहे, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्याचं निराकरण करण्याकरिता मी जीवनयोगीच्या 4थ्या खंडामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगू इच्छितो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जत संस्थांमध्ये असताना, त्या ठिकाणी फार मोठा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी खूप काही लोक आले होते. आणि त्या ठिकाणी ज्यांनी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं एक चरित्र लिहिलेलं आहे असे संत दासगणूजी महाराज त्या ठिकाणी आले होते. आणि दासगणू महाराजांना एक प्रश्न विचारला होता. दासगणू महाराज म्हणाले की महाराज, रज्जू सर्पवत जगन मिथ्या म्हणणारे आद्य शंकराचार्य मायावादी आहेत, तर बीजची होय तरू म्हणणारे श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वची ब्रह्म या मताचे आहेत. असा भेद काही प्रवचनकार लोक करतात. मग यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न त्यावेळेस दासगणू महाराजांनी तुकडोजी महाराजांना विचारला होता. त्याच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार मार्मिक अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं की महाराज म्हणाले की मी काही ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीचा नाही आहे, परंतु मी ग्रंथ वाचलेले नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की शंकराचार्य आणि माऊली ज्ञानोबाराय हे दोन्ही सुद्धा अनुभवाच्या दृष्टीनं मात्र भिन्न नाही आहेत. त्यांच्या समजावून देण्याच्या पद्धतीत भेद वाटत असेल, त्यांच्या शब्दरचनेमध्ये भेद वाटत असेल, परंतु त्यांच्या तत्वामध्ये मात्र थोडाही फरक नाही. तो कसा? कारण दासगणू महाराजांनी विचारलं पुन्हा की जगाला माया म्हणणं आणि जगाला ब्रह्म म्हणणं यात तफावत नाही आहे का? जगाला काही लोक माया म्हणतात की हे जग माया आहे आणि ते जगच जर ब्रह्मस्वरूप आहे असं समजायचं आहे, तर मग ही माया कसं काय? तर त्याचं निराकरण करत असताना महाराज म्हणाले की शब्दामध्ये तफावत आहे, मात्र लक्षार्थामध्ये नाही. कारण जेव्हा जग मिथ्या म्हटलं जाते, ज्यावेळी जग मिथ्या आहे असं म्हटल्या जाते, त्यावेळेस जगाच्या व्यतिरिक्त जे आहे ब्रह्म, जग मिथ्या आहे असं म्हणणं म्हणजे जगपणा मिथ्या आहे, म्हणजे असे पण नसे. अर्थात
ज्यावेळेस जग मिथ्या म्हटलं जाते त्यावेळेस जग पण मिथ्या एवढाच त्याचा अर्थ असतो. सापपणा खोटं म्हणणाऱ्याला मुळात दोराचं सत्य पण मान्यच असते. आणि त्याप्रमाणे जग पण मिथ्या म्हणताना जगाचं अधिष्ठान ब्रह्म हे गृहीत धरलेलंच असते. शंकराचार्य जगपणाला माया म्हणत असले तरी ते जगाचं अधिष्ठान मायेला मानित नाही तर ब्रह्मालाच मानतात. मग फरक कुठे उरतो? अशा पद्धतीचं महाराजांनी त्यावेळेस निराकरण केलं. म्हणजे हे जे जग आहे हे जग ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटलं तरी सुद्धा ब्रह्मस्वरूप सत्य आहे आणि जगाचा जगपणा मिथ्या आहे हे सिद्ध होते. आणि जग मिथ्या आहे असं जरी म्हटलं तरी जग हे मिथ्या आहे, अर्थात परमात्म तत्व हे सत्य आहे. म्हणजे अशी की वस्तुप्रभा जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे आणि ब्रह्मसत्य जगन्मत मिथ्या आहे जे शंकराचार्यांनी म्हटलं, या दोघांचा उद्देश एकच आहे. अर्थात या दृष्टीनं महाराजांनी ज्यावेळेस त्या दासगणू महाराजांचं निराकरण केलं त्यावेळेस दासगणू महाराज सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि म्हणायला लागले की वा वा महाराज, माझ्या शंकेचं निरसन झालं. आणि खरोखर संत येत असतात ते जगातल्या अशा शंकांचं निरसन करून जगाला सत्य ज्ञानाचं बोधामृत देण्याकरिताच. आणि नतमस्तक झाले आणि लीन झाले तुकडोजी महाराजांच्या पायावर ते दासगणू महाराज. आणि म्हणून हे जे जग आहे हे जग नसून सर्वत्र ब्रह्मस्वरूपाचा विस्तार आहे. आणि म्हणून जो भाग आहे हे लक्षात घेतलं की मग सारा व्यवहार परमार्थमय होऊ लागतो. किती परमार्थमय! या जगामध्ये जे जे रूपे दिसती ती अवघी देवाची रूपे, तुका रूपे. अवघ जगामध्ये हे सगळं एका चैतन्य शक्तीचा आविष्कार असल्यामुळे ईश्वर हा वही हमारा घट घट में बस रहा है, सेवा उसी की करना पूजा ही हमारी ही भावना होत असते. आणि त्या भावनेतूनच मग जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महात्मे बोलतात की स्वामी काज गुरु भक्ती सेवापती हेची विष्णूची महापूजा आन भाव नाही तुझा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा विचार अंतःकरणापासून दृढमूल होण्याकरिता, अंतःकरणापासून हा विचार होण्याकरिता सज्जन हो ही भूमिका तुमची यायला पाहिजे की हे जे दिसते ना हे जग नाही, हे परमात्म तत्व सगळीकडे व्याप्त आहे आणि त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी जर या जगतामध्ये व्याप्त असलेल्या परमात्म्याची सेवा करीन तरच माझ्याकडून देवाची ईश्वराची पूजा घडल्या वाचून राहणार नाही. हा जो व्यवहार आहे. आणि मग नोकर शिष्य पुत्र पत्नी आदी कोणी आपलं नियोजित कर्तव्य कर्मातच प्रभूची पूजा पाहतील आणि हीच खरी प्रभूची पूजा, हाच खरा परमार्थ साधू शकतील. अर्थातच आपली दृष्टी बदलली की सृष्टीमध्ये आपोआप बदल होत झाल्याचं आपल्याला दिसत असते. दृष्टी बदलली. या जगाकडे पाहताना जग म्हणून पाहिल्यापेक्षा ईश्वर म्हणून पाहिलं की सगळं जमलं. कारण ईश्वर निर्मित जी ही सत्ता आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. दृष्टीत बदल केला की सृष्टीत बदल झाल्याचा भास होतो आणि मग आनंद होतो. आपण जे जे काही पाहतो, जे जे काही ऐकतो ते ऐकत असताना कोण्या भावनेतून पाहतो, आपल्या अंतःकरणातल्या असलेला भाव काय आहे त्याकडे पाहण्याचा, यावरून त्याचं ठरत असते स्वरूप. एखाद्या वस्तूचा भास होऊन भ्रमानं जर त्याचा आपण ध्यास धरला तर त्याच्यापासून दुःख होऊ शकते. आणि एखाद्या आनंद देणाऱ्या गोष्टीचं जर आपल्याला त्यात दर्शन घडलं तर आनंददायक ठरत असते. आणि म्हणून सृष्टीमध्ये जसं घोडा आहे आणि घोडा वाळलेलं गवत खात नाही,
पण वाळलेलं गवत खात नाही. पण त्याला जर हिरव्या कलरचा चष्मा लावला तर तो घोडा वाळलेलं गवत सुद्धा हिरवं गवत समजून संपूर्ण खतम करून टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या दृष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं की न मानी देश वेश धर्मपंथ, नाठवे नीच उच्च जातपात, देवाचे कुटुंब मानी समस्त जगत, व्यवहार उन्नत याचा. प्रत्येक जीवाचा हाच विकास, सर्वाभूती समजावे आपणास, तैसेची साधावे व्यवहारास आपणास नमोनिया. अर्थातच भगवान कृष्ण जे सांगतात की आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यन्ति सो अर्जुन, याला खरा परमार्थमय व्यवहार म्हणतात. आणि म्हणून जगातल्या प्रत्येक घटकाचा जर असा परमार्थमय व्यवहार साधला गेला तर स्वर्ग संसार हो हे प्रार्थनेचं उद्दिष्ट सफल होण्याकरिता काही जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून राजा प्रजा आणि अधिकारी सगळे जर राम झाले, राम राजा राम प्रजा लोकपाळ ही प्रजा असं पद्धतीचं जर सगळेच जर रामाचे स्वरूप होऊन जर राहिले तर मग देव इथं रामराज्याचा आदर्श निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरिताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कळवळीनं सांगत की देवत्व सर्वांचे जागवा, दिव्य व्हावया जग सारे, हा ग्रामगीतेचा आदेश अंमलात आणला गेला तर परमार्थमय व्यवहार साधल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमार्थमय व्यवहार करणारी जनाबाई सांगते की दडू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू, जनी म्हणे ब्रह्म हो ऐसे सर्वा घटी पाहू. हा परमार्थमय व्यवहार आपल्याला साधायचा. मंडळी, या वेदांतिक दृष्टीनं आपण प्रपंचाचं ब्रह्मस्वरूपत्व पाहिलं, मिथ्यत्व पाहिलं आणि प्रपंच हा मिथ्या आहे हे भान आलं की मग ब्रह्मतत्व सत्य आहे हे लक्षात आल्या वाचून राहणार नाही, त्याची अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. परंतु याच्या संदर्भात जे काही शंका असतील त्याला आणखी याही पेक्षा सोपा परमार्थ मार्ग जो कोणता असेल तो चिंतन करण्याचा प्रयत्न आपण उद्याच्या प्रवचनामध्ये करणार आहोत. आजची आपली वेळ या ठिकाणी समाप्त होते आहे. आजच्या या 9व्या पुष्पाला समारोपाकडे वळवत असताना, समाप्तीकडे वळवत असताना महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. आज रात्री या फेसबुक पेजवर 7 ते 8 या वेळेमध्ये आमच्या पुण्याच्या हरिदासी कीर्तनकार कुलकर्णी ताई आहेत, त्यांचं सुश्राव्य असं हरिदासी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि तदनंतर 8 ते 9 या वेळेमध्ये आमचे वेदांताचार्य गुरुवर्य विठ्ठलदास काठोडे गुरुजी यांचं वेदांताच्या परिभाषेमध्ये प्रेम भक्ती या विषयावरती सुंदर अशा पद्धतीचं चिंतन या पेजवर होणार आहे. या सर्व चिंतनाचा प्रवचनाचा लाभ सद्भाविक सज्जनांनी घ्यावा अशी एक विनंती करतो आणि शांती पाठाच्या माध्यमातून आजच्या प्रवचनाला समारोपाकडे वळवतो. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु आडकोजी महाराज की जय. गुरुकुंज विहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.